नमस्कार मंडळी. कसं काय, बरं आहे का? आलो आपण वापस. आज काय, आजचा बेत होता, आपण गावाकडे चाललेलो. रोहित्या सोडायला आलतं, योग्यान मी चाललेलो. काय एसटीत बसलाव आणि थोड्या वेळा कंडक्टर आलता, तिकीट काढलं. आता तुम्ही तिकिटाकडे बघून हे बघा, आधी 70 रुपये दोघं जात होता, आता 82 रुपये लागलेत. कहाँ है महंगाई? काय तर मग परत वैरागला आलाव, ते उतरलं. काय तीच इष्ट लागलेली आमच्या गावाला पण जायला. मग काय, निघालो. परत ह्या पण इष्टीत कंडक्टर आला आणि तिकीट दिलं. आता 35 रुपये जायचो, ते आता 41 रुपये लागल्यात. कहाँ है जाऊ द्या. महंगाई? हे बघा, आता वैराग म्हणून आम्ही बाहेर निघालेलो. आता काय, हे आमच्या पाहुण्याचं गाव आहे. ह्या गावाचं नाव पाहुणं कमेंटमध्ये सांगते. पाहुणं माहीत ना आमचं कोण, तुम्हाला माहीतच असते. बघा त्यांच्या गावाला कसला भारी डोंगर आहे. करल का ना यायला लागतंय. मग काय, तसं निघालेला. बाहेर बघितलं कशी ज्वारी ते काढायला आले. आता गावाकडं जाताना सगळं असं हिरवळ होती, तेव्हा गावाकडून आलतो. आता सगळं सुकलंय. काय काढायला चालू आहे, 5 जण काढतात. परत काय, बघा ही काठी बसला कारखाना आहे. कारखान्याचं नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगा, इथं दिसेनच कुठं तर. मग काय, कसा आहे मंडळी, बराव का? पण तिकीटातला 1 रुपया परत इथं द्यावाच गाडी लागला. थांबलेली, कंडक्टरच्या नाश्ता करायला. शेवट आलतो आम्ही गावात. भेटू नवीन ब्लॉगमध्ये.